शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज यवतमाळमध्ये सभा घेतली। ती संजय देशमुखांच्या या संपूर्ण निर्णयाच्या विरोधात निष्ठावंतांचा मेळावा म्हणून आज उद्धव ठाकरेंनी एक मेळावा जो आहे तो यवतमाळमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा घेतला। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे खासदार संजय देशमुख आहेत। भाऊ, आज उद्धव ठाकरेंनी मेळावा घेतला, त्या ठिकाणी गद्दार खासदार निष्ठावानांचा मेळावा म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे। एक श्रद्धांजली या संपूर्ण सहाही खासदारांना दिली आहे, तर त्यांनी या संपूर्ण संदर्भात सांगितलं। काय नेमकं या तुमच्यावर जे टीका टिप्पणी झाली त्याकडे बघता? नाही, त्या टीका टिप्पणीमध्ये काही अर्थ नाही। शेवटी आम्ही साई जणांनी जो निर्णय घेतला तो विकासाच्या मुद्द्यावर घेतला होता। आता त्याच्यातल्या काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या त्यावेळची राजकीय जी परिस्थिती होती त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला जेव्हा मला बोलावलं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात या आणि उमेदवारी घ्या, आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला। आजची परिस्थिती गावागावात जात असताना, खेड्यापाड्यात जात असताना ज्या आशेनं ज्या अपेक्षेनं लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आणि हा लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय हा काही आम्ही एका मताने किंवा माझ्या मताने घेतलेला निर्णय नाही। आणि दुसरी गोष्ट, आजची जी काही तुम्ही ते यवतमाळची जी सभा पाहिली त्याच्यावरून सर्व पत्रकार बांधवांनाच त्याचा अंदाज झालेला आहे की लोकांमधून त्यांना किती रिस्पॉन्स आहे, किंवा लोकांच्या मनात असतं तर लोक ओसंडून त्या ठिकाणी वाहले असते। जेही लोक होते ते वणी मतदारसंघातले लोक त्या ठिकाणी होते, ते काही यवतमाळ लोकसभा क्षेत्रातले लोक नव्हते। एक जर सांगितलं तर संजय राऊतांनी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलंय की निष्ठावान असण्यासाठी बाप एक असायला लागतो, अशा पद्धतीने टीका टिप्पणी तुमच्यावर केलेली आहे। संजय राऊत साहेब काय टीका करताय याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही, कारण आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांचा आम्हाला विचार करायचा आहे। संजय राऊत साहेब कोणाच्या बाबतीत बोलत नाही, सर्वांच्याच बाबतीत ते बोलत असतात, वायफळ बोलत असतात। तर त्याचं कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे सुद्धा दिवसेंदिवस त्यांच्या या बोलण्यामुळं शिवसेना कमजोर होत चाललेली आहे। तुमचा एक जुना ऑडिओ व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी ऐकवला सगळ्यांना, की तुम्ही सांगताय की बा माझ्या आईनं सांगितलं होतं की बा शिवसेनेत जा, शिवसेना सोडू नको, प्रामाणिक आणि निष्ठा काय असते शिवसेनेचं आहे, आणि त्यावेळेस तुम्ही गैरवरले, असा तो एक व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला। नाही, तो जो व्हिडिओ दाखवला त्यांनी, तो व्हिडिओ खराच व्हिडिओ आहे, तो काही खोटा व्हिडिओ नाही आहे, किंवा मी ते चुकीचं समर्थन करत नाही। त्यांनी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला होता की तुम्ही या पक्षामध्ये चालले तर तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे, तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझ्या आईने सांगितलं की बा जा, आता हे संकट आहे, कारण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, तर त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी ते बोललो। बाकी त्याच्यात काही असं म्हणजे मी काही शपथ घेतली का, काही हे घेतली का ते घेतली असं नाही। ते चुकीचा अर्थ कोणी काही लावत असेल त्याला काही अर्थ नाही, पण ते आता टीका टिप्पणी ही चालणारच आहे, ही चालूच राहणार आहे। आणि तेवढी सहन करण्याची शक्तीसुद्धा आम्हाला परमेश्वरांनी आणि आमच्या जनतेनं दिलेली आहे। आम्ही प्रामाणिकपणे वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, यवतमाळच्या जिल्ह्याच्या लोकांच्या दिलासा देण्यासाठी, पीक विमा सुद्धा देण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न झाले, अशा अनेक गोष्टी आहेत की जे प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी करू। ज्या विकासाच्या नावावर तुम्ही गेल्याचं सांगतात, 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी काय विकास केला, मोदींचे बूट चाटायला तुम्ही गेले असं म्हणताय, त्या वाराणसीत तुम्ही जाऊन बघा की तिथला विकास काय आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगता विकासाची, तर काय नेमका असा विकास त्यांनी केलेला आहे? नाही, आता त्या वाराणसीत तर मी कधी गेलो नाही आणि त्याच्या बाबतीतलं मला वाराणसीतलं माहिती नाही। ते चुकीचे आरोप करत राहतात, त्यांना आता बोलण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही। लोक जोडण्यापेक्षा लोक तोडण्यामध्ये त्याचा हातखंडा या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यांनी आज एवढ्या ह्या संकटकाळी जे सर्वसामान्य जनता आमच्या पाठीमागं या ठिकाणी उभी राहिलेली आहे, आणि त्यांनी जे बोलावली सभा आहे ते तुम्ही सर्व डोळ्यांनी पाहिलेली आहे। गद्दारांना पाडा, पुढच्या निवडणुकीच्या संदर्भाचं आव्हान आतापासूनच त्यांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। मागच्या वेळेस 40 लोक फुटून गेले, 60 लोक निवडून आले। मागच्या वेळेसही असंच आव्हान केलं होतं, 60 लोक त्या ठिकाणी त्यांचे शिंदे साहेबांचे 60 लोक त्या ठिकाणी निवडून आले। असं आव्हान केलं तरी नाही, जनतेच्या हाती आहे, जनता काय निर्णय घेते ते अवलंबून आहे। आणि आम्ही जर सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत लोकांचं जर काम करत असू तर जनता निश्चितपणे निवडून देईल। मी सुद्धा 2 वेळा अपक्ष निवडून आलो, कोणत्या पार्टीकडून निवडून आलो नव्हतो, तेव्हासुद्धा कामं केले म्हणून लोकांनी निवडून दिलं ना। कामच केले नाही तर लोक निवडून देत नाही, पण कामाच्या पाठीमागं जनता आहे, विकासाच्या पाठीमागं जनता
जनता आहे, लोकांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी जनता आहे आणि ते जर काम आपण चांगल्या पद्धतीनं केलं तर निश्चितपणे जनता राहते. कारण माझा जुना जो प्रचंड अनुभव आहे, मी अपक्ष म्हणून सुद्धा कोणती पार्टी नाही, कोणता पक्ष नाही, कोणता झेंडा नाही, तरीसुद्धा 2-2 वेळा अपक्ष आलो. डिलिमिटेशनमध्ये माझा मतदारसंघ कमी झाल्यामुळं मी आमदार होऊ शकलो नाही आणि त्याच्यानंतर मग ही लोकसभेची निवडणूक लागली, मग याच्यामध्ये मी उभा झालो. मी कामाला प्राधान्य देणारा मनुष्य आहे आणि मी जात-पात धर्म कधी पाळला नाही. सर्वसामान्य कोणीही येऊ, त्याचं काम कसं करता येईल, त्याला कसं समाधान करता येईल आणि त्याच्या दुःखामध्ये कसं सामील होता येईल, त्याच्या सुखामध्ये कसं सामील होता येईल, हाच अजेंडा आहे. हाच अजेंडा आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाचा असल्यामुळं त्या एजेंड्यावर आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू. या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा संजय राठोड आहेत, ते आणि आम्ही मिळून या ठिकाणी चांगलं काम करू. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल. संजय देशमुख अडगडीत पडले होते. गेले अनेक वर्ष ते विजनवासात असल्यासारखे होते राजकीयदृष्ट्या आणि त्यांना मी खासदार केलं म्हणून त्यांची मी सभा घेतल्या, मी खासदार त्या ठिकाणी त्यांना केलं म्हणून त्यांची ही 50 कोटीची किंमत झाली असंही त्यांनी भाषणात म्हटलं. नाही, आता ते किंमत किती झाली, काय झाली हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे, सर्व जनतेला माहीत आहे. खऱ्या अर्थानं 2 वेळा अपक्ष निवडून आल्यानंतर डिलिमिटेशनमध्ये माझा मतदारसंघ गेला होता. त्याच्यामुळे दुसरा मतदारसंघ मला उभं राहण्यासाठी नव्हता. मी दारवा दिग्रस नेरमध्ये अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यावेळेस मला 75,000 मतं मिळाले होते. त्याच्यानंतर माझ्याजवळ मतदारसंघच नसल्यामुळं मी घरी होतो. परंतु त्यावेळेससुद्धा मी पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणी व्यक्ती येऊ त्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यामुळेच मी लोकसभेत खासदार झालो. त्यांनी सभा घेतल्या हे मान्य आहे, ते 4 सभा घेण्यासाठी आले हे सुद्धा मान्य आहे. ते मोठे नेते आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबाबद्दल मी काही बोलणार नाही. निश्चित तर हे होते खासदार संजय देशमुख. कॅमेरामन सिद्धेश नाईकसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.